ना हो, मी काय म्हणतो, लग्नाचं पक्क करून टाकूया ना. मी तर म्हणतो साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी करूया. काय आजच गुरुजींशी बोलून मुहूर्त काढतो बघा. नाही, अजिबात नाही. तुम्ही बसा, मी चहाचं बघतो. नाना भाऊ थांबा. तुम्ही चक्क शिवा आणि शक्तीच्या लग्नाला नकार देते. नाही, ते ते म्हणजे शिवशक्तीचं आपण लग्न लावूया, पण आता नको, नंतर बघू. नंतर बघू म्हणजे? नाना भाऊ, अहो कारण तरी सांगा. नाना, खर्चाचं टेन्शन घेताय का तुम्ही? नाही नाना भाऊ, मग कुठच्या गुरुजीने काय सांगितलंय का? नाही. मग काय प्रॉब्लेम काय सांगा तरी. नाना भाऊ, असं तर नाहीये ना, तुम्हाला तुमच्या शिवाचं लग्न शक्तीशी लावून द्यायचं नाहीये? अहो तसं काही नाही हो. मग तुम्ही हा विषय बंद करा. नाना, सॉरी ताई, मी आवाज चढवून बोललो, माफ करा मला. पण हा लग्नाचा विषय इथे थांबवा. आपण नंतर बोलू या विषयावर. खरं तर मला बाहेर जायचंय, आपण नंतर बोलू. नाना ऐका ना माझं. नाही नाही, ऐका ना, नंतर बोलूया. तुम्ही या आता. पण काय झालंय ते तरी. काय सगळं सांगतो, पण आता नको. आप्पा भाऊ, जरा समजून घ्या, आपण नंतर बोलूया. या. शक्ती, आपलं लग्न झाल्यानंतर लाईफ किती बदलून जाईल ना. तू आमच्या घरी आपल्या घरी राहायला येशील. तू, मी, नाना, छोटस सुखी कुटुंब. मी नंदेवस्त्राला सांगतो लग्नाच्या तयारीला लागा म्हणून. हा, सेठ 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 अरे यार, सेठ तुला कधीपासून हाका मारतो, तुझं लक्ष कुठे आहे? यस ब्रो, व्हॉट सिरियसली थिंकिंग यार. अरे सॉरी, ते जरा लक्ष नव्हतं आपलं. एक मिनिट. हळू हळू हळू. हा,